साहेब खानावळीचा टाइम संपला। साहेब काय झालं? पाहिलं काय झालं रे? शांतता शांतता हवी आहे मला जरा। पायलट अरे काय झालं? त्याला माझं काही टेन्शन आहे का? सारखं लग्न आणि राजकारण एवढ्या दोनच गोष्टी चालल्यात घरात। वैताग वैताग आलाय मला सगळ्याचा। अरे असं घरातल्यांवर वैतागू नये। जा तुझी मम्मा वाट बघत असेल घरी। जा। नाही सुमे, आज तरी मला तिथे जायचं नाही। अरे मग तू काय डोंगरदारे फिरत बसणार होय? राहणार कुठं? बबन, मी तुझ्याकडे राहू का? माझ्याकडं काय साहेब, गरिबाची चेष्टा करताय। अहो माझं साधं पत्र्याचं घर आहे आणि आता पावसाळा सुरू आहे। पाऊस जर पडला तर डॉल्बीच वाजतोय दनादन। तुमची नाही झोप लागणार। सुने, साहेबासनी इथं आपल्या इथं राहू दे। बर तो गबी राहावा। हा चालतंय। थँक्यू। सुरेश, अरे तुझं हातरून खाली टाकलंय की साहेबासनी झोपू दे की तिथं। बाबन्या, तुला माहिती आहे ना मी रोज कुठं झोपतो ती? अरे पण आज साहेब आली ती की नाही घरी? मग अरे मग ती निजल की खाली? साहेब कसं खाली निसतेली? बबन अरे ठीक आहे, मी झोपतो खाली, काय प्रॉब्लेम नाही। असा कसा काय प्रॉब्लेम नाही? सुरेश तू खाली झोप, साहेबासनी झोपू दे वर। तसा ऐकायचाच नाही। सुमे, सुमे, हे बघ की सुरेश खाटो झोपला या। तात्या सुमे, तुला माहिती आहे ना मी रोज खाटावर झोपतो म्हणून? रोज झोपता ना, मग आजच्या दिवस त्याला झोपू द्या। तो पाहुणा आहे का नाही आपला? पाहुण्यात देव असतो का नाही तात्या? झोपू द्या बघू या। सुमे, मी झोपतो अगं खाली, काही प्रॉब्लेम नाही। पायलट तू गप जरा, मध्ये मध्ये बोल नकस। तात्या पाहुणा देव असतो का नाही? बर देवा, झोपा। वाय जरा तिकडे सरकून झोप। तसला खोसू खोसू काय करू नकोस, अंगा खाली गावची माझ्या। सुमे, तुला पाय करून घे। मला हाय की साहेब, सुमे साहेब, हा काही वाकाळाय का नाही? लय मौजारा यावं। तुम्ही तिथे की साहेबासनी? बबन्या, कुणी इस्टेट जरी नाव केली तरी मी गोधडी देणार नाही। अगं साहेब माझी देव आहे ती का नाही? दे की मग। देव असलं तरी बी नाही। पायलट राग मान नकोस बर का, पण ही माझ्या आईच्या साड्यांची गोधडी आहे आणि ही फक्त आणि फक्त सुमीसाठीच आहे। ठीक आहे, ही गोधडी व्यवस्थित आहे अगं माझ्यासाठी, काहीच प्रॉब्लेम नाही। झोप तू। कोण आहे? मम्मा, मला अजिबात इच्छा नाही आता बोलण्याची तिच्याशी। पायलट असं करायचं नाही बर का। अरे काळजी लागली असेल तुझ्या घरच्यांना।
उचल फोन आणि नीट आहे एवढं तरी सांग. उचल. हॅलो. अरे बाळा, कुठे आहेस तू? मम्मा मी आज नाही येणार आहे घरी. म्हणजे म्हणजे मी माझ्या मित्राकडे आलो. कोण मित्र? कुठला मित्र? मम्मा तू परत तेच सुरू करणार आहेस का आता, माझ्या मित्रांच्या चौकशा? बर बर, तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे राहायची सगळी सोय आहे ना तिथे? हो हो आहे. एसी आहे का? नाही म्हणजे तुला एसी शिवाय झोपायची सवय नाहीये ना, म्हणून म्हटलं. आहे. आणि पाणी? पाणी मिनरल वॉटरच पी हा. गावाकडचं पाणी खूप अशुद्ध असतं. हो आहे. आणि बेड ब्लँकेट सगळं व्यवस्थित आहे ना? हो आहे, सगळं आहे. खूप श्रीमंत आहे माझा मित्र. पर मम्मा मी सकाळी येतो घरी. आता ठेवतो मी. बाय, गुड नाईट. सुरू झालं का तुझं खोटं बोलणं? तू आहेसच खूप श्रीमंत मनाने. सुमे, उद्यापासून मनातले मनात तर जेवण वाढ ग. साहेब, मी किती श्रीमंत आहे? तुम्ही सगळेच खूप खूप श्रीमंत आहात. ए श्रीमंत, एवढं फाटकं बनेल तेवढं बांधला की. पाक चाळण केली त्याची. कुठं सरहद्दीवर लढायला गेला होता होय? एवढ्या गोळ्या लागल्या त्या इकडं इकडं. बापन्या, मी मनातल्या मनात नवं बनेल घातले यार. चला झोपा आता. मला व्हायचं ते. तू मनातल्या मनात घ्यायची आदर तिकडं. अरे मला ते की अरे मला अरे गार लागतंय देवायचं. बापने, अरे मला बी नाही लागत वय गारला का. सगळीच ओढतोय तू. तू काळजी करू नकोस ताई, तू शांत राहा. असो, जर समरची एवढी चिडचिड होणार असेल ना, तर आपण तुर्तास त्याच्या लग्नाचा विचार थांबवूया. माझ्या मनातलं बोललीस ताई. अगं नाहीतरी काय, त्या रकमाचा पत्ता जोकरचाच निघालाय. खोटा. नरसू, मला समरची काळजी वाटतेय. तू तू एक काम कर. काय? तू आत्ताच्या आत्ता बाहेर पड आणि त्याला शोधून घेऊनच ये. मी आत्ता? हो. अगं पण ताई, तो श्रीमंत मित्राकडे आहे ना, मग काळजीच. ह्या भागात श्रीमंत फक्त आपणच आहोत ना. हो. समर मला घरी हवाय, रात्रीत. बाकी तू काही कर. ठीक आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. हा गेलो आणि हा समरला घेऊन आलो. तू काय काळजी करू नको. पायलट काय झालं? झोपी ना काय? तात्यांच्या अंगात झोपू दे ना वाटतं. तुला झोप येते एवढ्या आवाजात? सवय. असं बघून अंगाई बंद व्हायची नाही. मग आता काय? अंगाईला जरा सूर देऊया का? म्हणजे इकडे ये काय.
चांगली झोपण्यासाठी माझ्याकडे एक तोडगा आहे. ए समर कुठे गेलास बाबा? हा कुठं जातो? मला शोधायला लावतो. समर तर इकडे जाऊ का इकडे जाई इकडे छत 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 थंडी वाजते. गेलाय. अरे याड आड 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 काय करायचं आता? आड बबन्या नेमका कामा चळला कुठेतरी गायब असतो. हॅलो. हॅलो बबन्या, अरे कामाच्या वेळेला कुठे गायब होतो रे तू? एक काम कर, ताबडतोब इथं बंगल्यावर निघून असशील तसा. बबन्या बबन्या हॅलो मामासाहेब. हा मामासाहेब इंटरन झालंय. अरे काय बडबड करतोय तू? एक काम कर, ताबडतोब बंगल्यावर ये. तुला एक जबाबदारी द्यायची आता. इतकी वर्ष झालं पोरगी बघतोय मी. पोरगीच मिळून जायला लागणार. अरे काय बडबडतोय कळतंय का तुझं तुला तरी? अरे एक जबाबदारी पार पाडायची. हा पडत की. बबन्या तुम्ही चोरासारखं. अरे बाबा, तुम्ही काम कसं करताय हे बघायला आलो होतो. आज तुमची परीक्षा आहे. कसली परीक्षा? बघा, समर साहेब कुठल्याही क्षणी आता येतील तेव्हा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. होय आणि ते आले की काय करायचं? काय मॅडम सांगायचं? एकदम चूक. ताई मॅडमला एवढा रात्री त्रास द्यायचा नाही, मला सांगायचं. मी ताई मॅडमला सांगणार. कळलं ना? होय साहेब. तर मी जरा पडतो. खरंच मस्त आहे काही गोधडी. नुसती मस्त नाही, माझ्यासाठी या गोधडीचं लय महत्व आहे. का बरं? माझ्या आईने शिवलंय गोधडी. आई जवळ होती तर मी तिच्या संगत ह्या गोधडीत झोपायचे. अजून बाकी आईचं काय आठवत नाही मला, पण आई जाताना तिच्या मायेची उभी ह्या गोधडीत सोडून गेली. अंगावर घेतले की आज मी मला तिच्या कुशीत झोपल्यासारखं वाटतं. फार मस्त वाटतं. एकदम भारी. माझ्याकडे गोधडीच नाहीये का? तुम्हीकडे सगळं असतंय. लकी आणि श्रीमंत दोन्ही असतो. तुम्ही एक विचारू? हा? तू तात्यांबद्दल आईबद्दल बोलताना अशी एकदम छान कशी काय होतेस? बाकी टायमाला काय हाडळ वाटते का मग? नाही, तसं नाही. छान म्हणजे तुझं बोलणंच बदलतं. ऐकायला एकदम असं मस्त मस्त वाटतं. अरे तात्या आणि आई म्हणजे माझं जग आहे. आईची माया काय लय मिळाली नाही मला, पण तिची गोधडी आहे माया संगत. आणि मग तात्या आहेतच की माया संगत. मला भारी वाटतं बोलायला. आता मग झोपेवरचा तोडगा आहे. सांग. काय कीर्तन करते का मी? नीट बस की. तर नीटच बसलोय ना मी. ते जाऊ दे, तू तोडगा सांग. स्वप्न बघायची भूक लागल्याशिवाय कशी स्वप्न पडणार? पण वेगळी
जागी असतानाची वेगळी. म्हणजे बघ, मी हे करणार, मी ते करणार, हे असं पण खरंच झोप लागते. तू करून बघ की. काय काय करायचं तुला सांग बरं. काय काय माझ्या डोळ्यासमोर येत नाहीये का माझं स्वप्न अजून? येणं ते बघ, तू पाहिलं तुझी स्वप्न तुझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. नाही, तू तुझं सांग ना, मी माझा विचार करून सांगतो. मला का नाही सगळं जग फिरायचं सायकलवर. सायकल वरून जग? का दात काढाय काय झालं? स्वतःच तर काय आठवत नाही. मी सांगते तो माझ्या हसते. अगं नाही, तसं नाही. सायकल वरून जग कशी फिरणार पण तू? म्हातारी होशील फिरता फिरता. ते काय मला माहित नाही. स्वप्न बघताना होईल का होणार नाही असं काय विचार करायचा नसतोय. आपल्याला वाटतंय ना तर आपण करतोय, एवढंच विचार करायचा. मग काय बी स्वप्न असू दे, स्वप्नात करतोय ना आपण, मग झालं तर. ड्रायव्हर, तुला फिरू वाटते की नाही जग? ऍक्च्युली बऱ्यापैकी जग फिरून झालंय माझं. पायलट, मला इसरायलाच होतं बरं का तू कोण आहेस ते. ते चांगलंय. तर सुमे मला सांग, तुला कुठे कुठे फिरायचंय? मला ना बर्फ बघायचं लय मनात आहे. मला बर्फात खेळायचंय. मी, तात्या, आई सगळे बर्फाच्या गावाला गेले. आई? स्वप्नात आहे ना मम्मी. अरे हो, सॉरी सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या. पुढे. तात्यांचा हटवादीपणा. बनेलवरच फिरणार, बनेलवरच फिरणार. तालुक्यातल्या वर्ल्ड फेमस आचार्याच्या फाटक्या बनेलमध्ये थंडी अशी शिरली तर काही विचारू नकच. आणि दाढी बी बर्फ. दाढी कुठली आणि बर्फ कुठला कळच ना, दोन्ही पांढरच की. पुढे. त्या पार गारटल्यात. आई आणि मी लय हसते बर का. आईची गोदडी माझ्या अंगावर आहे आणि आईच्या अंगावर तिची शाल. आई आणि मी मस्त बर का. तात्याने बर्फात चालाय बी ना. तालुक्याच्या वर्ल्ड फेमस आचार्याचा सगळा रुबाब त्या बर्फात गोठल्यावर मग काय. काय? सुमे, बोंब झाल्या ग. अच्छा, बबन पण आहे का तुमच्या सोबत? अरे ते येडायला विसरलीच की मी. पण तो आला की तुझं विमान धरून माग माग. अरे बापरे, मी पण? स्वप्नात चालते की. ये की तू बी. हा मग सुमे, बोंब झाल्या ग. मग येतो सुमीचा तोडगा. काय केलं सुमीनं? मग सुमीनं गोदडी गुंडाळी तात्यांच्या अंगाला. पण इस्टेट नावावर केली तरी ही गोधडी सुमी कोणाला देणार नाही ना. आपल्या माणसासाठी देते सुमी. आणि तात्या तर माझच आहेत ना मग. मग काय, मी तात्यांना वडत वडत चला पाय उचला असं म्हणत म्हणत घराकडे घेऊन निघाले. तात्यांचा बोजा काही कमी आहे होय. माय आली, बबन्या आला. तू नाही आहे ना? हो हो, आलो ना मी पण. मग आपण सगळ्यांनी तात्यांना ओढत ओढत घरात आणलं. तात्यांना घरी आणून त्यासनी गणपती सारखं बसवलं. आता एवढा मोठा बोजा आणला, सगळ्यांचे दमचक झाले. मग मी आज जाऊन सगळ्यांसाठी कडकडीत चहा करून आणलं. मग तू, तात्या, आई, बबन सगळ्यांची थंडी कुठल्या कुठं गायब झाली. तात्या तर टुनटुन उड्या मारायला लागलं आणि गेलेत की बर्फात खेळायला. तात्या म्हणजे पोरांच्या वर आहेत. सपान माझं तुला झोप लागली होय ना. जणू काय तुझंच सपान आहे येड्या.